नमस्कार. आज मी पुन्हा आलेली आहे एका नवीन माहितीसोबत. आज आपण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. त्यामध्ये आहे की आईने बाळाला ब्रेस्ट फीडिंग कशा पद्धतीने करायला हवं, त्याची योग्य पद्धत काय आहे. यामध्ये आईच्या म्हणजे 3 पोझिशन आहेत. यामध्ये एक आईची पोझिशन, दुसरी म्हणजे बाळाची पोझिशन आणि तिसरी म्हणजे बाळाची ब्रेस्टवरील कशा प्रकारे लॅचिंग आहे किंवा ब्रेस्टवर स्तनावरील पकड कशी आहे. तर ह्या खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि स्तनावरील पकड हा अत्यंत नाजूक भाग आहे, हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे की यावरती संपूर्ण एक व्हिडिओ बनेल. तर हे एवढं मी तुम्हाला ओरली सांगणार आहे, पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाळाची स्तनावरील पकड कशा पद्धतीने असायला हवी तर यामध्ये डिटेल पण व्हिडिओ घेऊन येणार आहे. आणि तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्की जर का चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि त्याच्यासोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याच्यानंतर ऑलचं ऑप्शन येईल, त्या ऑलवरती क्लिक करा. म्हणजे मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर तो तुमच्यापर्यंत पहिले येऊन जाईल. आणि जर का तुम्हाला व्हिडिओची माहिती जर का महत्त्वपूर्ण वाटली तर लाईक पण करा आणि गरजूपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. यामध्ये आईची पोझिशन कशी असायला हवी. आईने ताट आरामशीर टेकून बसायला हवं. म्हणजेच आईला कमीत कमी ब्रेस्ट फीडिंगचा वेळ हा 15 ते 20 मिनिट हा असायलाच हवा स्टार्टिंगला. कारण स्टार्टिंगला बाळाला एकदम ओढता येत नाही. त्या प्रमाणामध्ये दूध बाळाचं जे आहे ओढण्याची क्रिया किंवा चोखण्याची क्रिया जी आहे तर ती खूप स्लोली असते. त्यामुळे बाळाला वेळ लागतो पोट भरण्यासाठी. आणि बरेच जण काय करतात, ज्या ठिकाणी गेलेले आहे तर त्यावेळेस माता बऱ्याच वेळा आम्ही व्हिजिटला जातो तर बऱ्याच वेळा माता ब्रेस्ट फीडिंग करताना दिसतात बाळाला. तर त्यावेळेस आम्ही फक्त जाऊन तिथे शांत बसतो आणि बाळाला फीड करू देतो मातेला. तर त्यावेळेस फक्त आम्ही निरीक्षण करतो की माता कशा प्रकारे फीड करत आहे बाळाला. त्यांना त्यावेळेला आम्ही काही टोकत नाही किंवा सांगत नाही की हे तुमचं चुकतंय, तुम्ही असं नाही तसं नाही असं करा. तर त्यावेळेला त्यांच्याच पद्धतीनं त्या जसं करतात ना तसंच बाळाला फीड करू देतो. आणि त्यांचं बाळाला ब्रेस्ट फीडिंग झाल्याच्या नंतर मग आम्ही त्यांना गाईड करतो. तर आता सध्या तरी माझ्याकडे तुम्हाला समजून सांगण्यासाठी बाळ नाही आहे, पण हा टेडी बेअरच आहे. तर यावरतीच मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. पण जर का शक्य झालं व्हिजिटला गेल्याच्या नंतर जर का व्हिडिओ बनवणं शक्य झालं तर मी तो व्हिडिओ पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर आता बऱ्याच वेळा आम्ही जे जातो ना तर त्यावेळेस बहुतांश ठिकाणी मला तरी असंच बघायला भेटले की माता काय करते ना की हे बाळाचं डोकं आणि बाळाची बाळाच्या मानेखाली हात देते. हे अशा प्रकारे माता आणि बाळ अशा प्रकारे मांडीवरती असतं. आणि माता काय करते ना की हे बघा या प्रकारे असं बाळाकडे खाली वाकून बाळाला फीड करत असते. तर इथे भूक कुणाला लागले बाळाला, गरज कुणाला आहे बाळाला, तर बाळानेच आईकडे यायला हवं. पण काय होतं ना इथं माताच बाळाकडे अशा प्रकारे झुकते आणि करते. पण यामुळे काय होतं ना की माताला खूप वेळ बसता येत नाही. थोडा वेळ मोस्टली 5 मिनटं माता बसू शकते. आणि त्यानंतर मातेच्या कमरेला पाठीला त्रास व्हायला चालू होतो आणि माता कंट्रोलमध्ये ठीक आहे आता आपण झालं बराच वेळ केलं आपण स्तनपान, आता थोड्या वेळानं पाचते याला माझी पण कंबर गळून आली, थोडंसं मी आराम करते. आणि बाळाला पण तेवढ्या प्रमाणात बाळाला पूर्ण शरीराला आधार न दिल्यामुळं बाळाला पण कम्फर्टेबल वाटत नाही आणि बाळ पण काय करतो थोडा वेळ पितो आणि ब्रेस्ट जे आहे ते सोडून देतो. तर आपल्याला काय वाटतं ना की बाळाचं पोट भरले त्यामुळे बाळानं सोडून दिलेले, पण त्यावेळेला बाळाचं पोट भरलेलं नसतं. कारण तो अनकम्फर्टेबल वाटतं त्याला म्हणून बाळ सोडून देतो. तर त्यावेळेला आणि परत थोड्या वेळानं बाळ रडायला लागतं लगेचच. आणि परत मग आपल्याला वाटतं आताच तर पाच होतं आणि परत रडायला येते. तर ह्या गोष्टी चुकीच्या घडतात. ह्या गोष्टी फार छोट्या आहेत पण फार महत्त्वाच्या आहेत. तर आता आपण पुढच्या आपल्या मेन व्हिडिओकडे वळूयात. तर यामध्ये आपल्याला करायचं काय की हे बघा आता बाळाचं जे डोकं आहे हे बाळाच्या मानेखाली असा हात घालायचा आहे. या प्रकारे इथे बाळाला ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की बाळाला हे बघा हात बाळाच्या मानेखाली हात घालायचा आहे आणि बाळाचं डोकं इथे घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे. आणि बाळाला असं घेतल्याच्या नंतर बाळाचं डोकं, बाळाची मान, बाळाचं हे पूर्ण शरीर पायापर्यंत असं पूर्ण एका रेषेमध्ये आलं पाहिजे, सरळ एका रेषेमध्ये आलं पाहिजे. आणि या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाळाला असं आईकडे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाळाला आपल्याला असं आईकडे वळवायचं आहे. म्हणजे बाळाचं पोट आणि आईचं पोट स्किन टू स्किन अटॅच झालं पाहिजे या पद्धतीनं. आणि बाळाचं या प्रकारे अशा पूर्ण हे शरीराला आधार द्यायचा आहे. किंवा तुम्ही अशा प्रकारे पण बाळाला धरू शकता. अशा प्रकारे पण बाळाला या पद्धतीने पण धरू शकता. या पद्धतीने धरलं तर अजून बेस्ट.
म्हणजेच काय होईल ना की बाळ कशा प्रकारे फील करते तर ते पण तुम्हाला पाहता येईल. तर ही पण पोझिशन चांगली आहे. आता यामध्ये पण वेगवेगळे पोझिशन आहेत, आईने कशा पद्धतीने बाळाला इझिली स्तनपान करू शकते. तर यावरती पण आपला व्हिडिओ येणारच आहे, आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयातच. सध्या मी तुम्हाला सांगते ती बघा, ही बघा असं अशा प्रकारे पूर्ण शरीराला मी जे काही मुद्दे सांगते ना तर ते खूप बारीक आहेत, खूप महत्त्वाचे आहेत आणि ते तुमच्या आणि तुमच्या बाळासाठी दोघांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत. यामुळे तुम्हाला आणि बाळाला दोघांनाही ब्रेस्ट फिडिंगचा जो पिरियड आहे तो हॅपी जाणार आहे. तर प्लीज याकडे लक्ष द्या. हे बघा, या प्रकारे पूर्ण शरीराला आधार द्यायचा आहे. बाळाला पूर्ण शरीराला आधार दिल्याच्या नंतर बाळाला आईकडे वळवायचं आहे आणि बाळाला आईकडे वळवल्याच्या नंतर म्हणजे बहुतांश ठिकाणी काय होतं की अशा कैचीमध्ये ब्रेस्ट पकडला जातो, पण ही पूर्णपणे चुकीची पद्धत आहे. ब्रेस्टचा आहे तो हा असा शी आकारामध्ये पकडायला हवा. ब्रेस्ट जो आहे असा शी आकारामध्ये पकडायला हवा. म्हणजेच बाळाला या ठिकाणी मी तुम्हाला सांगते बघा, हे बघा या पद्धतीने असा शी आकारामध्ये पकडायला हवा, जेणेकरून बाळाला इझिली जे स्तनपान आहे ते करता येईल आणि बाळाचं हे आपल्या ब्रेस्टचं जे ओझं आहे ते पण बाळाच्या तोंडावरती किंवा बाळाच्या नाकावरती पडणार नाही. बाळाचं नाक पण चेपल्या जाणार नाही आणि जो काही दुधाचा प्रवाह आहे तो योग्य रीतीने इझिली बाळापर्यंत पोहोचेल. तर या पद्धतीने शी आकारामध्ये पकडायचं आहे. हे बघा मी कसं धरले. हे समजा की हे ब्रेस्ट आहे आणि हे बघा या ब्रेस्टच्या खाली मी अशा प्रकारे ही 4 बोटं घातलेली आहेत आणि हे या पद्धतीने हा अंगठा वरती ठेवलेला आहे. आणि बरेच जण काय करतात, हे असं पकडतात, असं कैचीमध्ये असं पकडतात, या पद्धतीने असं कैचीमध्ये पकडतात. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. तर इथे पण ही चूक करायची नाही आहे तुम्हाला. आता ब्रेस्ट या प्रकारे अशी आकारामध्ये पकडल्याच्या नंतर काय करायचं ना की स्तनाग्रे म्हणजेच निप्पल आणि साध्या सरळ भाषेत बोलायचं म्हटलं तर त्याला बोंडशी पण म्हणतात. आता आपल्या आजी काकी आई ज्या कोणी असतील, आजी आई काकी हे म्हणजे स्तनाग्र आणि याला आपल्या ग्रामीण साध्या सरळ भाषेमध्ये म्हणजे आई काकी आजी जे ह्या ज्या बोलतात तर त्याला बोंडशी पण म्हणतात. तर म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी आता आम्ही ग्रामीण भागामध्ये ज्या व्हिजिटला जावं लागतं आम्हाला, तर आम्हाला त्यांच्याच भाषेमध्ये आम्हाला समजावून सांगावं लागतं. त्यामुळं मी बोंडशी हा शब्द उच्चारला गेला या इथे. तर तो काही असा खूप नवीन प्रकार नाही आहे. तर निप्पल जे आहे ते बाळाच्या ओठच्या ओठांना स्पर्शून लावायचे. ओठच्या ओठांना स्पर्शून लावलं की बाळ आ करायला चालू करेल आणि बाळाने मोठा आ केलेला पाहिजे. ही दुसरी गोष्ट, बाळाने मोठा आ केल्याच्या नंतर आईने निप्पल बाळाच्या तोंडामध्ये द्यायला हवं आणि ते निप्पल देताना आईने काय लक्षात ठेवायचं की बाळाने मोठा आ केल्याच्या नंतर निप्पल बाळाच्या तोंडामध्ये द्यायचं, पण निप्पलच्या बाजूला जो काळा गडद भाग असतो म्हणजे स्तनमंडलाचा भाग जो असतो तो खालचा भाग जो आहे तो बाळाच्या जास्त तोंडामध्ये जायला हवा. म्हणजे तिथूनच जे बाळाला जे दूध चोखण्याची प्रक्रिया आहे ती बाळापर्यंत दूध लवकर पोहोचल्या जाईल. आणि ते झाल्याच्या नंतर आपल्याला लक्षात घ्यायचे की बाळाचा खालचा ओठ जो आहे तो अशा बाहेरच्या दिशेने मुडपलेला हवा. तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसत असेल, बाळाचा ओठ जे आहे तो असा बाहेरच्या दिशेने वळायला हवा आणि बाळाची हनुवटी जी आहे ती आईच्या ब्रेस्टला चिटकलेली असावी. म्हणजेच बाळाची जी हनुवटी आहे ती आईच्या स्तनाला चिटकलेली असावी. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, या लक्षात ठेवायच्या आहेत. तुमची सर्वात महत्त्वाची की आईने बाळाला स्तनपान करताना बाळासोबत सुसंवाद साधायचा आहे. म्हणजे बाळाशी गप्पा मारायच्या आहेत. बाळ किती छान आहे, बाळ किती गोड आहे, बाळाचं नाक किती छान आहे, बाळाला मोठं होऊन काय व्हायचंय, अशा प्रकारे त्याच्यासोबत आपल्याला सुसंवाद साधायचा आहे. जेणेकरून बाळाला जो आहे सुसंवाद साधल्यामुळं बाळाला अजून वाव मिळतो, प्रतिसाद मिळतो अजून जास्त ब्रेस्ट फिडिंग करण्यासाठी. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि बाळाची स्तनावरील पकड हा खूप महत्त्वाचा भाग आहे. बरं, जर का बाळाने योग्यरित्या स्तनावरती पकडच नाही धरले, जर का आईचं ब्रेस्ट जे आहे बाळाला व्यवस्थित तोंडामध्ये नाही दिल्या गेलं तर बाळाला व्यवस्थित स्तनपान होणार नाही आणि बाळ आणि आई या दोघांनाही प्रॉब्लेम होणार आहे. तर ही खूप अतिशय महत्त्वाची नाजूक बाब आहे. एवढ्या हलक्यात घेऊन नाही जमणार आपल्याला. तर बऱ्याच ठिकाणी फक्त बाळाची जी समोरचं निप्पल असतं, तर बऱ्याच ठिकाणी काय होतं की आईचं जे समोरचा जो भाग असतो ब्रेस्टचा निप्पल तेच बऱ्याचशा वेळा बाळाच्या तोंडामध्ये दिलं जातं. त्यामुळं जी दूध येण्याची जी ग्रंथी असते ती तिथपर्यंत बाळाची कॅच जात नाही आणि दूध इझिली बाळाच्या
तोंडामध्ये येत नाही, तो फक्त चट 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 अशा प्रकारे आवाज यायला लागतो किंवा चप 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 असा आवाज यायला लागतो. तर ही पण चुकीची पद्धत आहे आणि त्यामुळे बाळाने चुकीची पकड धरल्यामुळे आईला तर त्रास होतोच होतो, पण चिरा पडण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे आता हा जर याच्यामध्ये मी पूर्ण डिटेल माहिती देत बसले तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना मी बाळाची स्तनावरील योग्य पकड यावरती एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल आणि तो उद्या तुम्हाला बघायला मिळेल. तर ही माहिती कशी वाटली ते नक्की सांगा आणि जर का तुम्हाला माहिती छान वाटली असेल तर जाता जाता लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. हे दोन्हीही फ्री आहे, पण तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केल्यामुळं मला मोटिवेशन भेटतं अजून छान व्हिडिओ बनवण्यासाठी. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.